नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरावी? भारतीय संस्कृतीमध्ये ओटी भरणे हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो, जो केवळ मानवी संबंधांपुरता मर्यादित नसून तो देवीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. नवरात्रीच्या अष्टमीला देवीची ओटी भरण्याची प्रथा विशेषत्वाने पाळली जाते. यामागची कारणे आणि पद्धत जाणून घेऊया. ओटी का भरतात? ओटी म्हणजे स्त्रियांच्या गर्भाशयाचा भाग, ज्याला ओटीपोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवीन जीव निर्माण करण्याची शक्ती असते, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीमध्ये नवनिर्मितीचे आणि वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. मातृत्वाचा गौरव. ओटी भरणे हे स्त्रीच्या मातृत्वाचा आणि तिच्या सर्जनशीलतेचा आदर आहे. संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळावा, तिचा वंश वृद्धिंगत व्हावा, यासाठी विवाहित स्त्रीची ओटी भरली जाते. कृतज्ञता व्यक्त करणे. ज्या देवीच्या कृपेमुळे आपल्याला सौभाग्य आणि मातृत्व प्राप्त झाले, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवीची ओटी भरली जाते. मांगल्याचे प्रतीक. ओटी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू. उदा. तांदूळ, नारळ, हळद, कुंकू या मांगल्य, प्रेम, अखंडता आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत. देवीची ओटी कशी भरावी? देवीची ओटी भरताना काही विशिष्ट गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. 1. साडी आणि खण. देवीची ओटी भरण्यासाठी 6 वारी साडीऐवजी 9 वारी साडी आणि खण अर्पण केला जातो. 9 वारी साडी देवीच्या 9 रूपांचे प्रतीक मानली जाते, तर त्रिकोणी खण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतेच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. 2. रेशमी वस्त्र. देवीला अर्पण करण्याची साडी रेशमी असावी, कारण रेशीम वस्त्र देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या दैवी लहरींना शोषून घेण्यास मदत करते. 3. ओटीचे साहित्य. खण आणि साडीवर ओटीचे साहित्य ठेवावे. यामध्ये नारळ, तांदूळ, सुपारी, हळद, कुंकू, खारीक, बदाम आणि 5 प्रकारची फळे यांचा समावेश असतो. 4. नारळाची दिशा. ओटीमधील नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. 5. प्रार्थना. ओटीचे साहित्य देवीसमोर धरून देवीने हा प्रसाद स्वीकार करावा अशी प्रार्थना करावी. तसेच आपल्याला मिळालेल्या सौभाग्याबद्दल देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी. हे सर्व विधी पूर्ण झाल्यावर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे आणि त्यावर थोडे तांदूळ वाहावेत. मंदिरात ओटी भरल्यानंतर साडी तिथेच ठेवावी किंवा एखाद्या सुवासिनीला दान करावे. नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.